सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही अंतकाळीचा हा करणे विचार वेचची सादर घटिका पडे मंगळ हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाट तुका म्हणे देवांतरीला दुरी डोळी अंधारी पडलेसी अंतकाळीचा करण विचार वेचची सादर घटिका पडे कुंडली कवरधारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान कृष्ण भगवान दत्तात्रेय भगवान मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे भज पांडुरंग
बाबा सद्गुरु पांडुरंग मला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने आलेचं विसरू बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाराय दया तुमच्या अनुग्रह चराचरी राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप होती विराट शक्ती गोदावासी चला जाऊ शरण त्यारा दिगे बरसाने की राधा ननगाव किशा हो ये बदल कोटि चले आना सुंदर हमारे चले पवन कुमार हमारे दादा तुम्हाला दिसतोय माझा आवाज बरोबर आहे मागे पटेल बाबा बरोबर दिख रहा है आवाज बरं माडी तुमले भी आवाज नाही लाज बरोबर दिसतोय मी सगळ्या जर तुम्हाला ही गायक वादक मला बटन 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 पण तुम्ही मला असं म्हणायचं मला सर्व दिसतंय ना भगवंताच्या दरबारात कीर्तन किती श्रवण केलं याला महत्व नसतं
कीर्तनातला विनोद हा निमित्ताचा धनी आहे. कीर्तनातला शास्त्र हा फक्त पुरावा आहे. कीर्तनातलं खरं धन फक्त नामचिंतन आहे. कीर्तनातलं दुसरं काहीच नाही. कीर्तन करताना कीर्तनकार किती ज्ञानी याला महत्व देऊ नका, तो नामचिंतन किती करून घेतो याला महत्व. श्रोता किती ज्ञानी आहे हे आम्हाला घेणं देणं नाही. श्रोता किती श्रीमंत याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तो किती पदव्यांचा भारभारी आम्हाला घेणं देणं नाही. श्रोता प्रेमी असला तर कीर्तन करायला पाहिजे. कीर्तनात जोपर्यंत तुम्ही टाळी वाजवता तोपर्यंत धर्मराज महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला भेटत नाही भेटत तुम्हाला. ही अनादी काळाची परंपरा आपल्या पूर्वजांनी लावून धरली आहे आणि ती आपण टिकवतोय ना. देव तुझ्याकडे पैसा मागत नाही, देव तुझ्याकडे धन मागत नाही, देव तुझ्याकडे सेवा मागत नाही. त्याच्या दरबारात फक्त त्याच्या नावाची स्तुती त्याला आणि जर त्याच्या दरबारात बसत असताना आपण अहंकारी पद्धतीने बसलो आणि आपला इगो ढिला नाही व्हावा. काय बोलतो दोन शब्द बोललो मी. एक थोडा इंग्लिशची चादर घेतली. इगो ढिला नाही म्हणजे गर्व ढिला नाही. तुम्ही 100 कीर्तन ऐका काय वर्षाची 365 कीर्तन ऐका, पण जर तुमच्या अंतःकरणात टाळी वाजवण्यासारखा भक्ती मार्ग नाही सापडला तर तुम्ही केलेलं सर्व का बोलतो मी. आगा विषयाचे कांदे वाटवानी जो घेई रस पिढून तया नाव अमृत ठेवून तैसे अमर होणे, तैसे मृत्यू लोकाची ही कहाणी जो का ऐकेल कमनाची श्रवणी. फक्त कान दिले महाराज, त्याला बुद्धीची चादर दिली आणि भगवंताचं स्मरण करण्यासाठी हा मानवी नरदेह कोणालाच भेटला आणि तो तुम्हा आम्हाला भेटलाय. आणि या नाट्याच्या माध्यमातून जर तुम्ही भजन करत असाल तर जन्माला आला रेडा आणि पाणी भरून भरून. जर तुमच्या अंगात हिंदुस्थानी रक्त असेल, या मातीतला कण हिंदुस्थानातला असेल, या मातीत वावरणारी माणसं हिंदुशाहीला जगत असतील, हिंदू मुलुकशाहीची चादर आपल्या कणाकणात वावरत असेल तर भगवंताच्या नामचिंतनाच्या वेळेस टाळी वाजवताना जर आपला शेजारी टाळी वाजवत असेल तर अंदाज काढावा ही हिंदूची आवड असेल. अंदाज काढावा. आणि इतकं बोलून जरी एखादा टाळी वाजवत असेल तर एक काही टेन्शन घेऊ नका, पण टाळी वाजवताना दिसला पाहिजे. वातावरण माझ्या हिशोबाने माझ्यासाठी हे एकटक काही नाही आहे. मी गेल्या 6 महिन्यापासून पहिल्यांदा इतक्या कमी समाजात कीर्तन करणारा माणूस आहे. माझ्यासाठी इथं सर्व जबाबदार आहे. मी फक्त प्रेमी लोकांनी मला बोलवलंय म्हणून या तत्वाने उपाय मागला. ज्या कीर्तनाचा रंग चालला 10-5 मिनिटं वाढली तर तुम्ही घरी विचार कराल कीर्तन काय ऐकलं काय सोडलं. आणि जर तुम्ही टाळी नाही वाजवली तर तुम्ही कीर्तनाला बसून सुद्धा उपयोग नाही. हो मेरे केसरी केला मेरे केसरी केला मेरा आले हो संसारा सकळही
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला आपण काल परवा असं झालं साऊंड वाल्या दादांना मी फक्त एवढं सांगतो म्हटलं दादा विक व्यवस्थित करा ट्रबल व्यवस्थित करा एक दलाला ऐकू येईल तो दल्ला त्यात साऊंड वाला सांगेल बाबा डबल दे म्हणतो बाबा डबल नाशी जे आहे ते गोड करायचं प्रयत्न करा फक्त हाई मंडईला जे उस्की जाय ते उस्की जाय जे टिकी जाय ते टिकी जाय माल फक्त वाचा गंमत अशी ज्यांनी हा संप्रदाय 750 वर्षापासून चालू ठेवला त्यांच्याही काळात दुष्काळ पडत होता आकाळ पडत होता खायला अन्न नव्हतं प्यायला पाणी नव्हतं तरीही त्या संप्रदायाची धुरा आजही जशी टिकते तशी त्या काळात टिकते घराघरात अन्नधान्याचा लोट वाहत होता पण या महाराष्ट्रामध्ये एक कोंडी निर्माण झाली होती या महाराष्ट्रामध्ये अन्नधान्य घरी पिकत होतं दही दूध पिकत होतं पण या महाराष्ट्रामध्ये जात पंथ धर्म मध्ये विखरलेली माणसं आपला स्वाभिमान गहाण ठेवून लोकांकडे चाकरी करत होते आणि आपल्या स्वभावानं दुसऱ्याकडे चाकरी करताना हुजरे मुजरे घालत असताना आपला स्वधर्म विसरून लोक हुजरी करायला लागत होते अशा वेळेस इंद्रायणीच्या काठावरनं देहूच्या परिसरात ना या अवलिया संतांना पाहिलं अरे जात आणि पंथ मध्ये विखरलेली माणसं आपली बुद्धी गहाण ठेवत असताना जे अनाचार स्वैराचार सत्यानाश होतोय तो पावत नाही अरे आपल्या आया बाया नदीवर वस्त्र धुवायला जातात कोणीतरी यवन कोण्यांच्या टापांवरती येतो आपल्या बायांना घेऊन जातो अरे जलाल खाण्यामध्ये आपल्या बाया नाचवल्या जातात आपल्या बाया सुंदर असतात आपल्या बाया देखण्या असतात जलाल खाण्यामध्ये नसताना डोळ्यातून अश्रू निघतात बायांचा रक्त झडत असताना आपल्याला लाजा वाटत नाही काका सुट्टे सगळे सोयरे भाऊ पण जलाल खाण्यापर्यंत जातात पण हुजुरी औरत हमारी घरी की आम्ही लुटा दो इतकी बोलण्याची ताकद या महाराष्ट्राच्या भूमीत राहिली होती अशा शाळात तो महाराष्ट्रातला अवलिया संत इंद्रायणीच्या काठावर आवाज देतो अरे जात आणि पंथ मध्ये विखरलेली माणसं हो आपला खरा धर्म माणुसकी आहे आणि माणुसकीचा धर्म सांगतो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना महाराष्ट्राच्या मातीला धर्माचं वेड लावत असताना विठ्ठल नामाचा गजर करत असताना तळ्यागळ्यातल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला घरी पडकी होती दडकी होती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनाचार स्वैराचार वाढत होता माणसं खतली आम कापली जात होती आया बायांच्या आबरूच्या चव्हाट्यावरती चिदळे उडत होते अशा वेळेस विठ्ठल नामाचा गजर महाराष्ट्राच्या मातीला लावत असताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आवाज घुमला अरे कोण हा अवलिया संत महाराष्ट्राच्या मातीला विठ्ठल नामाचा गजर करत असताना मावडे तयार करतोय धर्माची पताका जोपासतोय कशासाठी वारकरी संप्रदाय जोपासतो हा माणूस काय गरज या मातीला वारकरी संप्रदायाची धोरण धारणा महाराष्ट्राच्या तळ्यागळातली सर्व व्यवहाराची माहितीची मावशीची सर्व अंमलबजावणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं सोनेरी सिंहासनावरती शब्द आढळायला लागले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जुलमी सत्तेचा अंकार फुटत असताना विठ्ठल नामाची धोरण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं सोनेरी सिंहासनावरती फरमान निर्माण झालं अवलिया संत महाराष्ट्राच्या मातीला वारकरी संप्रदायाचा गंध का देतोय जर या मातीत वारकरी संप्रदाय नसला या मातीत वारकरी संप्रदाय नाही चालला वारकरी संप्रदाय या मातीतनं गेला तर काय होईल पहिला मुद्दा ऐका वारकरी संप्रदाय या मातीतनं गेला तर माय माऊलींचा पदर जाईल टिकले जातील जोडवे जातील बेले जातील वारकरी संप्रदाय या मातीतनं गेला तर सफेद कपडे जातील टोपे जातील गड्यातल्या माडा जातील अष्टगंध गुक्का जाईल घराला लागणार नाही भगवा दारात राहणार नाही तुळस घरात राहणार नाही माय गोठ्यात राहणार नाही गाय अनाचार सत्याचार स्वैराचार होईल पुन्हा आपल्या बाया जलाल खाण्यात नसतील आपल्या माणसांच्या सुनता करण्यात येतील आणि पुन्हा या महाराष्ट्रात अनाचार स्वैराचार होईल अशा कालखंडाच्या वेळेत जी झोपली होती ती जागी केली पडती केली पडणाऱ्यांच्या खांद्यावरती स्वराज्य निर्माण करणाऱ्या माणसाने वगवी पताका देत असताना विठ्ठल नामाचा गजर फोडला महाराष्ट्राची भूमी दंदनत खणखणत विठ्ठल नामाच्या वारकरी पंथानं विठुरायाकडे चालायला लागली विठ्ठलाचा गजर चालत असताना हिंदुस्थानाची माती फुलायला लागली वारकऱ्यांचा गंध ऐकत असताना दिल्लीच्या तख्ताला घाम फोडायला लागला दिल्लीच्या तख्ताला घाम फोडत असताना वारकरी संप्रदायाची धुरधारणा अखिल जगामध्ये ज्यांनी पोचवली आणि वारकऱ्यांचं बोट धरून दिल्लीच्या तख्ताला ज्यांना घाम फोडला त्या महात्म्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज इथे घेतला माझ्या राजाचं नाव
माझ्या देवाला माझ्या